नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फणसाच्या पानातली गोड उकड। ही बाहेरून इतकी सॉफ्ट आणि आतून इतकी स्वीट लागते, तर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे काही फणसाची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून ही पानं मी इथे घेतलेली आहेत। त्यानंतर इथे अगरबत्तीच्या मी इथे काड्या घेतलेल्या आहेत। अगरबत्ती संपल्यावरती ज्या उरतात त्याच इथे काड्या घेतल्यात। तुम्ही टूथपिकचा सुद्धा वापर करू शकता। तर आता काय करायचं आहे, पानाचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि पान आहे ते फोल्ड करायचे। जसा कोन असतो ना तशाच पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि बाहेरच्या बाजूने फोल्ड झाल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने एक काडी घ्यायची आणि त्याने हे पान जे आहे ते बंद करून घ्यायचे। तर आता मी एक काडी घेते आणि काडीच्या सहाय्याने हे बाहेरून हे पान असं बंद करून घ्यायचं, म्हणजे आपला कोन जो आहे तो एकदम सिक्युअर राहील। आता माझा कोन तयार झालाय। मी पुन्हा अजून एक कोन इथे बनवून दाखवते। सेमच पद्धत करायची आहे। पानाचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आणि पान फोल्ड करायचं। कोन तयार होईल अशा आकारामध्ये पान फोल्ड करायचं। आता इथे व्यवस्थित फोल्ड झालंय आणि दुसऱ्या एका काडीने मी हे बंद करून घेते। आता असेच मी सर्व कोन जे आहेत ते फणसाच्या पानापासून तयार करून घेणार आहे। आता इथे सर्व कोन तयार झालेले आहेत। तर आता काय करायचं आहे, मी तुपाचा हात लावून घेणार आहे, म्हणजे आपण स्टफ केलं आतमध्ये की ते इझिली निघेल म्हणून इथे मी सर्व कोनांमध्ये थोडंसं तूप लावून घेते। खूप लावायचं नाही आहे, अगदी थोडंसं ग्रीस करून आपल्याला घ्यायचं। तर मी बोटाने इथे हे तूप सर्व कोनांना लावून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप घातलंय आणि 1 कप इथे मी किसलेला नारळ घातलाय। त्यामध्ये मी इथे अर्धा कप गूळ घातलाय। ह्या प्रमाणामध्ये जे गोड आहे आतलं ते इतकं सुंदर सारण बनतं, तर तुम्ही हेच प्रमाण वापरा। 1 कप मी इथे नारळ आणि अर्धा कप गूळ घेतलाय किसलेला। तर आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गूळ आहे तो विरघळेपर्यंत एक मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सारण छान शिजवून घ्यायचं आहे। आता इथे सारण जे आहे ते छान शिजलंय, तुम्ही पाहू शकता। आता इथे मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते। एक अर्धा चमचाभर एवढी इथे मी वेलची पावडर घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलात तरीसुद्धा चालेल। मी इथे वेलची पावडर घालून आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आपलं जे सारण आहे ते आता परफेक्ट इथे शिजून तयार झालेलं आहे। 1 मिनिटभर मी आता वेलची पावडर घालून मिक्स करून घेते आणि आता हे थंड करायला बाजूला ठेवणार आहे। आता आपण इथे फणसाच्या पानातलं बनवतोय, तर इथे आपण फणसाचा जो गऱ्याचा पल्प असतो तो इथे ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये। जसं मी आंबा फ्लेवरचे मोदक बनवले होते ना, अगदी तसंच ही प्रोसेस केलात तरीसुद्धा चालेल। आता काय करायचं आहे, आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे 2 कप पाणी वापरते। कढईमध्ये 2 कप मी इथे पाणी घालते आणि 2 कप पाण्याच्या प्रमाणामध्ये आता मी इथे चवीनुसार आधी मीठ घालते आणि हे एकदा मिक्स करून घेते। आणि त्याच्यामध्ये 1 कपभर एवढं मी इथे तांदळाचं पीठ ॲड करते। आता हे सुद्धा प्रमाण असंच वापरायचं, म्हणजे आपली जी उकड आहे, जे फणसातलं तयार होणार आहे ते इतकं सॉफ्ट आणि स्वीट तयार होणार आहे। म्हणून जे मी प्रमाण वापरलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही बनवा। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये गऱ्याचा पल्प घालायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाण्यामध्येच गऱ्याचा पल्प घालून हे तयार करून घेऊ शकता। जसं मी आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक तयार केले होते तेव्हा जसं प्रमाण वापरलं होतं, तेव्हा तुम्ही आंब्याच्या ऐवजी फणसाचा पल्प इथे वापरू शकता, फणसाच्या गऱ्यांचा पल्प। तर आता मी इथे घालत नाही आहे, कारण का मी सीझन संपल्यानंतर ही रेसिपी तयार करते, म्हणून इथे मी फक्त फणसाच्या पानामधलीच गोड उकड तयार करते। जेव्हा तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल किंवा जे पाकळ्याचे मोदक असतात ते तुम्हाला करायला जमत नसतील, तर अशा पद्धतीने तुम्ही केलात तरीसुद्धा खूप सुंदर होतं। म्हणजे फणसाचं जे पान आहे ते ॲज अ साचा म्हणून जरी तुम्ही वापरलात तरीसुद्धा खूप सुंदर असं मोदकाचाच फ्लेवर देणारं इथे ही फणसाच्या पानातली गोड उकड बनून तयार होते।
तर आता पीठ जे आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर एकदम परफेक्ट आलं आहे। मी गॅस बंद करते आता आणि हे थंड करून घेते, म्हणजे आपल्याला लावायला जरा सोपं पडेल। आणि ह्याच्या आतल्या ज्या गुठळ्या बनल्यात पिठाच्या त्यासुद्धा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्यात। तर आता इथे मी सगळं थंड करून घेतलं आहे, पीठसुद्धा सारणसुद्धा। तर आता कोणामध्ये आपल्याला भरायचं आहे त्यासाठी काय करायचं, थोडंसं पीठ घ्यायचं। आपण आधीच कोणाला तुपाने हात लावून घेतलेला आहे तुपाचा, म्हणून त्याच्यामध्ये हळूवारपणे आपल्याला पीठ जे आहे ते आतमध्ये स्टफ करायचं आहे। आता स्टफ करताना सुद्धा थोडासा तुपाचा हात लावायचा, म्हणजे पीठ जे आहे ते पटपट असं पानाला चिकटेल, हाताला चिकटणार नाही। तर आता मी पूर्ण जे पीठ आहे ते अगदी पातळ लेयर लावायची, फार जाड लेयर लावायची नाही, अगदी इझिली लागते। मी इथे तुपाचा बोट थोडंसं यूज करते मध्ये मध्ये, म्हणजे एकसारखं असं छान पीठ आपल्याला कोणामध्ये लावता येईल। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी कोणाला व्यवस्थित पीठ लावून घेतलं आहे। हे लावून झाल्याच्या नंतर काय करायचं, जे सारण आहे ते जेवढं बसेल तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये सारण घालायचं आहे। परफेक्ट एकदम कोण झाला आहे। आता एक चमचाभर एवढं मी सारण ह्याच्यामध्ये भरून घेते। सारण भरल्याच्या नंतर थोडंसं मी इथे आतमध्ये स्टफिंग व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि वरतून हलक्या हाताने थोडंसं पीठ लावून हे जे कोण आहे तो बंद करून घ्यायचा। हे लावताना सुद्धा मधून मधून तुपाचा बोट लावून हे केला तरी सुद्धा अगदी सोपं पडेल। आणि हा कोण जो आहे तो बंद करून घ्यायचा, अजिबात ओपन होत नाही, व्यवस्थित असा आपण हे लावून घ्यायचं। आता मी मध्ये मध्ये तुपाचा बोट लावून घेते, म्हणजे व्यवस्थित हे कोण जो आहे तो परफेक्ट असा तयार होईल। आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मी बंद करून घेतलाय। आता अशाच पद्धतीने मी अजून एक कोण बनवून दाखवते, एकदम परफेक्ट। दुसरा कोण सुद्धा सेम पद्धतीनेच करायचा आहे। आधीच आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काही फार कठीण नाही होत। फक्त पीठ आतमध्ये घालायचं आहे आणि सर्व कोणाला जे आहे ते पसरवून असं लावून घ्यायचं आहे। जाडसर लेयर लावायची नाही आहे, नाहीतर मग खाताना फक्त पीठच वाटेल। त्याच्यामुळे छान अशी पातळ लेयर लावून घ्यायची। आता मी इथे लावून घेतली आहे, त्याच्यामध्ये राहील इतपतच सारण भरायचं आणि वरच्या बाजूनी सुद्धा हा जो कोण आहे तो बंद करून घ्यायचा। आहे की नाही एकदम सोपी पद्धत। जर मोदक बनवता येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि ह्याची चव खूप सुंदर लागते। तर आता इथे माझे कोण जे आहेत 2 ते तयार झालेत। मी अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा कोण इथे स्टफ करून घेतलेले आहेत। आता हे स्टफ करून झालेत, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यांना उकडवून घ्यायचं आहे। तर आता उकडवण्यासाठी मी इथे काय करते, इडलीचं भांडं घेणार आहे। तुमच्याकडे जाळी असेल, चाळण असेल ती वापरला तरी सुद्धा चालेल। इथे मी 2 कप पाणी घालते तळाशी आणि ह्याच्यामध्ये एक छोटीशी लिंबाची फोड घालते, म्हणजे भांडं काळं होणार नाही। आणि इडलीचं जे एक पात्र आहे ते मी उलटं करून ठेवलं आहे आणि त्यावरती एक एक करून हे सर्व कोण जे आहेत ते लावून घेते। पावसाळ्याच्या दिवसातून तुम्ही ही गरमागरम आणि पटपट होणारी उकड बनवून खाऊ शकता। तर आता इथे सर्व कोण ठेवून झालेत, मी झाकण बंद करून घेते आणि गॅसवर ठेवते। 15 मिनिटं मी हे वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतरच हे उघडणार आहे। आता इथे 15 मिनिटानंतर पाहूयात, मी उघडून घेते। कंप्लीट थंड करून उघडलं आहे। आता हे मस्त कोण बनवून तयार झालेत। मी तुम्हाला कोण ओपन करून सुद्धा दाखवणार आहे, एकदम परफेक्ट। आता बघा हे इझिली ह्याच्यातून बाहेर सुद्धा येणार आहे, काही फार कष्ट करायची गरज नाही आहे। कोण उलटा केला की ह्याच्यातून ते बाहेर पडेल। आता हे जरासं गरम आहे, वाफ आहे म्हणून ते पटकन नाही आलं, पण एकदम कंप्लीट थंड झालं ना की पटकन असं उलटा केला की कोण ह्याच्यातून बाहेर पडतो। एकदम परफेक्ट तयार झालं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर
एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर अशी उकड तयार होते. निरोगी खा, निरोगी राहा.